नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या बातमीकडे लक्ष वेधणार आहोत। मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे। ग्लोबल MBAच्या 6 महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी दुबई येथे गेलेला सुधागड तालुक्यातील पाली येथील उत्कर्ष राजेश मपारा सध्या सुरक्षित असून तो कुटुंबियांशी सातत्याने संपर्कात आहे। ही माहिती त्याचे वडील राजेश मपारा यांनी दिली। उत्कर्ष मपारा हा 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला असून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी तेथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे। मध्य पूर्वेतील तणावपूर्ण वातावरणामुळे कुटुंबियांमध्ये स्वाभाविकच चिंता आहे। मात्र उत्कर्ष स्वतंत्रपणे रूम घेऊन राहत असून त्याची तब्येत व सुरक्षितता ठीक असल्याचे राजेश मपारा यांनी स्पष्ट केले। दरम्यान सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे। परिस्थितीवर लक्ष ठेवत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले। ही होती दुबईतील उत्कर्ष मपारा याच्या बाबतची ताजी माहिती। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांची चिंता स्वाभाविक आहे, मात्र सध्या उत्कर्ष सुरक्षित असून कुटुंबियांशी संपर्कात आहे। माझा मुलगा उत्कर्ष हा उच्च शिक्षणासाठी गेल्याच आठवड्यात दुबईला गेलेला आहे आणि आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही सगळीच मंडळी काळजी करतोय। पण आम्ही उत्कर्षच्या संपर्कात या इंटरनेट व्यवस्थेमुळे निश्चितपणे आहोत। पण मनामध्ये कुठेतरी भीती आहे की उत्कर्षच्या सगळ्या घडामोडीमध्ये उत्कर्षाच्या जीविताला कुठेही धोका होऊ नये, ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीच मंडळी काळजी करतोय। देवांचेही आशीर्वाद मागतोय, बाकी सगळ्या गोष्टी करतोय। पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकार जे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि भारत सरकार जे मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्यांना ॲश्युरन्स देऊन तसेच विद्यार्थ्यांच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने संपर्कात आहे। ह्या सगळ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर आमची मुलं, आमची पाल्य ही भारतात सुखरूप येतील अशा पद्धतीतली अपेक्षा मी व्यक्त करतो आणि सरकारने ह्या दृष्टिकोनातून चांगली पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।